नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये। आणि मंडळी, आजची व्हिडिओची सुरुवात होणार आहे इंदोरमधून। आपण पाहताय समोर आहे सरवटे बस स्टँड इंदोरचं, आणि खूपच भारी बस स्टँड बनवलंय, रिनोव्हेशन जबरदस्त केलंय। जर पाहिलं ना आपण या इंदोर बस स्टँडचं, तर इथं सगळे आपण पाहताय सध्या माझ्या बाजूला इथल्या मध्य प्रदेशच्या बसेस थांबलेल्या आहेत। पण आपला जो प्रवास होणार आहे ना, तो आपण पाहताय इकडे। आपली बस आहे इंदोर अमळनेर। तर या बसने आज आपण प्रवास करणार आहोत। जवळजवळ 258 किलोमीटरचा प्रवास असणार आहे आज आपला, आणि प्रवासात खूप मजा येणार आहे। तर ड्रायव्हर दादा, कंडक्टर दादा आता इकडेच चहा पाण्यासाठी गेलेत, आणि आता वाजलेत 7। तर 7:30चा टायमिंग आहे आपल्या गाडीचा निघायचा, आणि जवळजवळ 2:30 वाजताच्या दरम्यान, म्हणजे 2:30 ते 3, 3:30 वाजतील पोहोचायला आपल्याला अमळनेरला। तर बघूयात, पुढं बॅग ठेवली आहे, आता विचारूया दादा आल्यावर आपल्याला ॲडजस्ट करावं लागेल थोडंफार, बसू देतील आय गेस। तर सकाळचं वातावरण पाहता इंदोरचं। आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा, नोटिफिकेशनची बेल दाबली नसेल तर जरूर दाबा, आणि इंस्टाग्रामला पण आपण मला फॉलो करू शकता, तिथे मी इंस्टाग्रामवर पोस्टेस टाकतच राहतो। तर चला मग सुरू करूयात आजच्या या नवीन प्रवासाला। तर बस सुटायला अजून टाईम आहे, 7:30ला बस निघणार आहे। आणि या बसविषयी सांगायचं म्हणलं ना, तर मागच्या वर्षी आपल्याला आठवत असेल पावसाळ्यात याच बसला अपघात झाला होता, ज्यावेळेस ही बस पुलावरून खाली कोसळली होती पावसाळ्याच्या दरम्यान, ज्यावेळेस बस इंदोरवरून चालली होती अमळनेरच्या दिशेने, आणि त्यात नाहक प्रवाशांनी आपले प्राण गमावले होते, आणि एस टी चालकांचा सुद्धा त्यात म्हणजे बळी गेला होता। तर मला याविषयी खूप वाईट वाटतं सांगताना, तर शेवटी काय करणार, आता नशीबच आहे। तर मंडळी, अजून 7:30ला थोडासा अवकाश आहे। ड्रायव्हर दादा, कंडक्टर दादा आपले आलेले आहेत, आणि हेच आपल्याला थेट इंदोर ते अमळनेर असा प्रवास आपल्यासाठी घडून आणणार आहेत। तर सर्वात पहिल्यांदा कंडक्टर दादा, राईट? तर आपलं नाव सांगा मला सगळ्यात पहिल्यांदा। हर्षल चित्ते। आपण किती वर्ष झालं एस टी सेवेत आहात? 15 वर्ष झाले। 15 वर्ष झाले। तर आपला एक्सपिरियन्स कसा आहे आता एस टीमध्ये? तिचा प्रवास सुरक्षित प्रवास आहे आणि सुखकर राहतो, कारण प्रायव्हेटने जाण्यापेक्षा एस टीने गेलेलं कधीही चांगलं। हो, मी पण मंडळी तेच म्हणतो की आपण जास्तीत जास्त एस टीने प्रवास करा, त्यात आपल्याला सगळ्यात जास्त सेफ्टीची हमी दिली जाते। आता आपल्यासोबत आहे ड्रायव्हर दादा, सगळ्यात पहिल्यांदा आपलं नाव सांगा। नमस्कार, श्रीकांत खैरनार बोलतोय, ड्रायव्हर। आपण कुठले? अमळनेरचेच का? अमळनेरचेच। तर हा माझा दुसरा प्रसंग आहे खरं तर, की अमळनेर डेपोच्या ड्रायव्हर दादा, कंडक्टर दादा यांच्यासोबत प्रवास करण्याचा। आपण याच्या आधी प्रवास केला होता, अमळनेरची बस होती, धुळे ते सुरत असा प्रवास केला होता, ते पण खूपच भारी एक्सपिरियन्स होता। ते बसमध्ये आपल्या सीटवर बसून घेऊयात, एक मिनिट। पाहताय 2x2 ची सिटिंग अरेंजमेंट आहे, नॉर्मल आपली लालपरी जशी असते तशी, आणि पुढचं सीट नेहमीप्रमाणे, आणि परत एकदा आपल्याला एअर फिल्टर। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता बसताना काय वाटत नाही, थोडंसं आता एस टी आपली महाराष्ट्र एकदा क्रॉस केला, म्हणजे आपण एकदा महाराष्ट्रामध्ये एंट्री मारली, इथं बसायला जागा उरत नाही। खाली उतरायचं म्हणलं की एवढा प्रॉब्लेम होऊन जातो ना। आपण पाहिलंच असेल माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये जो आपण केला होता नाशिक ते बऱ्हाणपूरचा। पण काय नाही, आपल्याला जे काय एक्सपिरियन्स असेल ते शेअर करायचेच आहेत। तर करूयात मग, सुरुवात करूयात प्रवासाला। तर 7:27 झालेत आता, आणि आपली बस स्टार्ट झालेली आहे, आणि बरोबर 7:30ला आपली बस इथून निघणार आहे। तर आपण आता ड्रायव्हर दादांना विचारूयात की आजचा आपला रूट कसा असणार आहे। आपला मार्ग आता इथून इंदोरपासून सुरू होणार आहे। तर रस्त्यात गावं असतात, आपलं धामनोद आहे, त्याच्यानंतर सेंधवा आहे, असे प्रमुख मेन स्टॉप करत आपण शिरपूर मार्गे महाराष्ट्रात एंटर होणार आहे। सकाळ सकाळ लोक इंदोरी पोहा खातात, बघा, इथला बेस्ट नाश्ता। तर आता आपण हायवेला लागलोय, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बसचं जर तिकिटाचं सांगितलं तर 355 रुपये तिकीट आहे एंड टू एंड इंदोर ते अमळनेर। पण आपला पास असल्यामुळे, पास काढल्यामुळे त्याला काय आपलं काही तिकीट एक्स्ट्रा लागत नाही। तर हे लक्षात ठेवा, तिकीटचं प्राईस आहे 355 रुपये।
आता आपण मानपूर गाव सोडलं आणि मानपूर गाव सोडल्यानंतरच मानपूर घाट चालू होतो, तर त्याला एन्जॉय करूयात आता मानपूर घाट आपण. पावसाळ्यात मजा येत असेल इकडून जर प्रवास करायचा म्हणलं ना, पूर्ण हिरवेगार डोंगर होऊन जात असतील. नऊ वाजून 8 मिनिटं झालेत. आता आपण थांबलोय एका धाब्यावर. धाब्याचं नाव आहे मधुबन धाबा. बस पाहताय आपली इकडं. 10-15 मिनिटं थांबणार आहे दादा बोलले. आता खायची तर एवढी काही इच्छा नाही, पण बघू आता काय असलं तर घेतो काय थोडंफार, नाहीतर मग एकदा अमळनेरला पोहोचली ना तिकडेच जेवण करणार आहे. आणि एवढं सकाळ सकाळी काही जेवण जात नाही, काही खायची इच्छा पण होत नाही. तर पाहताय चांगलंच आहे हॉटेल. तर खाण्यासाठी घेण्यासाठी सगळ्यात सोपा आयटम म्हणजे आपण पाहताय पोहे, आणि एमपीचा सगळ्यात फेमस आयटम आहे. इकडच्या पोह्यांची खासियत म्हणजे ना, याच्यामध्ये शेव असते, जिरे असतात आणि पोहे थोडे गोडसर असतात. तर आपल्याला आता हा टोल प्लाझा लागलाय दामनोद. आपण इकडे बायपास केलं याच्या आधी, या टोल प्लाझा दामनोद बायपास केल्यानंतर हा टोल प्लाझा लागतो. तर दामनोदपर्यंत यायला आपल्याला म्हणजे 83 किलोमीटरचा प्रवास आपण केला इंदोर ते दामनोद बायपासपर्यंत. आणि अजून आता याच्या पुढे जवळजवळ 50-60 किलोमीटरच्या आसपास आता सेंधवा राहिले. आणि नर्मदेचं पात्र आपल्याला पुन्हा एकदा लागलेलं आहे, खालघाट नावाचं गाव सोडल्यानंतर. आणि आपण पाहताय नर्मदेचं पात्र किती विशाल काय आहे बघा. आणि विचार करा पावसाळ्यात काय दिसत असेल नदी. आणि दुसरी वेळ काल पण मी बारामपूरवरून इंदोरला येताना आपण सनावादच्या नंतर क्रॉस केलं होतं, त्यावेळेस आपल्याला नर्मदा नदी लागली होती. तर आत्ताच आपण क्रॉस केली आहे मध्य प्रदेशची बॉर्डर, स्टेट बॉर्डर. आणि याच्यानंतर येईल सेंधवा, आणि सेंधवा आल्यानंतर मग महाराष्ट्राची बॉर्डर लागणार आहे. मग तिथून आपण महाराष्ट्रात प्रवेश करू. आता ही सध्या होती मध्य प्रदेशची बॉर्डर. तर आता 11:15 वाजलेत. आपण पोहोचलोय सेंधवा, बडवानी जिल्हा. बडवानी जिल्ह्यात येतं हे सेंधवा. आणि याच्यानंतर आता लागणार आहे आपली महाराष्ट्र बॉर्डर, आणि मग आपण महाराष्ट्रात प्रवेश करणार. आणि मग शिरपूर मार्गे आपण अमळनेरपर्यंत आजचा हा प्रवास करणार आहोत. आत्तापर्यंत आपण 159 किलोमीटरचा प्रवास केला आहे मंडळी. जवळजवळ 3.5-3.25 तास झालेत.
मजा येते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेम्परेचर आहे ना थोडंसं कंट्रोलमध्ये, त्यामुळे प्रवासात मजा येते. नाहीतर परवाचा प्रवास मला अजून आठवतो आहे, जो आपण केला होता नाशिक ते बऱ्हाणपूर. जबरदस्त ऊन होतं. आणि आता आपण महाराष्ट्रामध्ये प्रवेश केला आहे. आता जे गाव पाहताय ना आपण इकडं, हे आहे पळसनेर. तर पळसनेरमधून आपण कोण बघत असाल व्हिडिओमध्ये कमेंट करायला विसरू नका. सांगवी म्हणून गाव आहे. सांगवी म्हणून गाव क्रॉस झाल्यानंतर आत्ता आपण पाहिले की महाराष्ट्राची चेकपोस्ट होती, पण त्याच्या आधीच आपण महाराष्ट्रात प्रवेश केला होता. पण चेकपोस्ट ही थोडी आतमध्ये आहे. तर याच्यानंतर आता शिरपूर येणार आहे. शिरपूर आय गेस अजून 15 ते 20 किलोमीटर राहिले. समोरची गाडी बघा, बऱ्हाणपूर अक्कलकुवा. अकरा वाजून 58 मिनिटं झालेत. आपण पोचलो शिरपूरला. शिरपूर पाहताय ना आपली बस बघा. जसं महाराष्ट्रातल्या पहिल्या बस स्टँडमध्ये आलो तर गर्दी एवढी भयानक, मी आतमधून बाहेर यायला मला आहे ना येऊ का नको असं झालं होतं. पण कसं तरी आलोय बाहेर. पण आता बघा आपण फुल झाली आहे गाडी, फुल. आता जागा भेटते का नाही काय माहिती आपल्याला आतमध्ये जायला. तापी नदी बघा, पाण्याचं पात्र बघा तुम्ही. उन्हाळा आहे वाटतंय का, दुसरी भरून वाहते नदी. रेल्वे लाईन पाहताय आपण इकडे. आता आमळनेरला जाताना लागते. कुठली आहे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर करा. पॅन्थर काय इथलं लॉक तर मंडळी जवळजवळ 260 किलोमीटरचा प्रवास करून आता आपण पोहोचलोय अमळनेर. आणि इकडे बसेस लागल्यात भरपूर साऱ्या. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा. आता मला इथून जायचं आहे नाशिकला. नाशिकला समोर बस लागली आहे पाहताय. पण भूक लागली आहे, काहीतरी खातो.
आणि मग दादांशी बोललो, ड्रायव्हर दादांशी, की गाड्या भरपूर राहतात इकडे. तर पहिल्यांदाच आलो आहे अमळनेरला. अमळनेर भारीच वाटते आणि कधी संधी भेटली तर इथून एक प्रवाससुद्धा करूयात परत कुठेतरी. आणि हा आपला प्रवास कसा वाटला इंदोर ते अमळनेर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा. चला मग मित्रांनो, भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.